स्वागत अमर टाकण्यासाठी अशी मी त्याला विनंती करते. वर्ग 10 सूत्र समजणे आता हे तो गणित से तयार हो जाता है. जसा भारताला थोर संतांचा वारसा आहे तसाच थोर गणितज्ञ शास्त्रज्ञ यांचाही वारसा आहे. थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन, पहिले भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट, थोर गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य, गणितज्ञ व ज्योतिषी वराहमिहिर, अंकगणित व बीजगणित यांना 2 शाखात विभाजन करणारे ब्रह्मगुप्त, शकुंतला देवी या सुद्धा भारतातील सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ञ आहेत. अशा प्रकारे मी नाव सांगितले तर वेळ अपुरा पडेल. एवढे गणितज्ञ आपल्या भारतात होऊन गेलेले आहे. मी स्वतःला धन्य मानते की मी या गणितज्ञांचा वारसा असलेल्या देशाला जन्माला आले. मी विद्यार्थ्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. श्रुती काकड, वर्ग 10 ब. भारत के थे एक गणितज्ञ महान, श्रीनिवास रामानुजन था उनका नाम. छोटे से जीवन अंतराल में गणित को दी एक नई पहचान. बचपन से थी कुछ ऐसी लगन, संख्याओं में थी उनकी जान. बड़े बड़े समीकरणों को वह पल में कर देते थे आसान. हैरान थी दुनिया उनकी योग्यता देखकर, गणितज्ञ भी करते थे सलाम. उन जैसा और कोई न होगा, वो थे भारत के एक गणितज्ञ महान. थैंक यू. भरारा आला वारा गेला वारा उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही गणिताचा दरारा. ना किसी से दोस्ती ना किसी से प्यार, पुरुष का परिधी तू पाया. मी प्रांजळ गणेश, मी नौकामध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला गणित तंत्रज्ञ श्री रामानुजन यांच्याबद्दल 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. श्री रामानुजन यांचा जन्मदिवस 22 डिसेंबर गणित दिवस म्हणून आपण साजरा करतो. श्री रामानुजन यांच्या जन्मातला एक प्रेरणादायी प्रसंग मी तुम्हाला सांगते. एकदा एका शाळेत गणिताचा तास चालू होता. देश के महान गणितज्ञ श्रीनिवास अयंगर रामानुजन को समर्पित है. आज 22 दिसंबर को गणित के जादूगर श्रीनिवास रामानुजन की जयंती होती है. गणित के क्षेत्र में रामानुजन ने महान योगदान को देखते हुए भारत सरकार ने 26 फरवरी 2012 को घोषणा की थी कि 22 दिसंबर का दिन राष्ट्रीय गणित दिवस के तौर पर मनाया जाएगा. श्रीनिवास 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय दिवस भारताचे महान गणिती तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये इरोड, तामिळनाडू मध्ये झाला. लहानपणापासून त्यांना गणिताची आवड. मित्रमैत्रिणी, मी सम्राट बालवडे, मी 9 वर्गात शिकत आहे. मी आज तुम्हाला श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी भाषण सांगणार आहे. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी कोईम्बतूरच्या इरोड गावात झाला. ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कोमलता सामंत आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अय्यर होते. त्यांच्या जन्मानंतर आपल्या सभोवताची प्रत्येक गोष्ट संख्या आहे. ही मानवी आत्म्याची सर्वात सुंदर आणि सर्वात शक्तिशाली निर्मिती आहे. दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान गणितज्ञ श्री रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. महान गणितज्ञ श्री रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये इरोड, त्याबद्दल माहिती सांगणार आहे. तरी तुम्ही माहिती शांततेने ऐकावी अशी नम्र विनंती करतो. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या तत्त्वज्ञान मुलासारखे राहत होते. त्यांना वयाच्या 3 वर्षापर्यंत बोलताही येत नव्हतं. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. Observe every year on 20 December. This day honors his best mathematics and Srinivasa Ramanujan. He was born on 20 December 1887 in Tamil Nadu, India. He made a massive contribution to mathematics as a young. We are celebrate National Mathematical Day. एक हत्तीला म्हणतात गज. एकावर 9 शून्य होतात तर 1 अब्ज. 2 शाळा असते आमच्यासाठी स्वर्ग. 84 क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. गणित दिवसानिमित्त भाषण करणार आहे. आदरणीय महोदय, प्राचार्य, शिक्षक
शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण महाराष्ट्र आपल्या शाळेतील प्राचार्य प्रमुख गायडे सर व तसेच मला घडवणारे सर्व गुरुजन वर्ग या सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्र, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आज तारीख 22 डिसेंबर आपण गणित दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस साजरा करण्याचं कारण आपल्या भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी गणितज्ञ श्री श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सर्व माझे गणितज्ञ सहकारी, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी वर्ग तसेच प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, खूप आनंद वाटला आणि आयोजकांना धन्यवाद द्यावंसं वाटतं. 5वी पासून 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आजच्या या कार्यक्रमात दिसून आला. म्हणजे आभार प्रदर्शन होईल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री गायडे सर यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री व्यास सर हेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच सर्व गणित शिक्षकांचेही मनापासून आभार मानते. तसेच माझे सर्व मित्र व मैत्रिणींनी शांततेत कार्यक्रम ऐकून घेतला व उत्कृष्टपणे भाषणामध्ये व रांगोळीमध्ये भाग घेतला त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते.